मित्रांनो, आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आप्पा अरुंधतीला म्हणतात त्यात वाईट वाटण्याचं कारण नाही. कारण अभि हा अनिरुद्धचाच मुलगा आहे आणि अनिरुद्ध अरे तुझ्या पावलावर पाऊल ठेवूनच अभि चालतोय. तेव्हा आता अभिला खूप वाईट वाटतं, त्यामुळे तो आता ईशाला म्हणतो चल आतमध्ये. तेव्हा अनिरुद्ध आता पुढे येतो आणि आप्पांना म्हणतो आप्पा प्लीज का तेच तेच उकरताय तुम्ही. अहो झालं गेलं ते विसरून जा ना आता आणि मलाही माफ करून टाका. अहो मी तुमचा मुलगा आहे, आपल्या दोघांचं रक्ताचं नातं आहे. अहो या बाहेरून आलेल्या अरुंधतीवर तुम्ही विश्वास ठेवताय आणि माझ्याशी नातं तोडताय. तेव्हा संजना आता पुढे होत आप्पांना म्हणते ही अरुंधती ना फक्त तुमचे कान भरण्याचं काम करतीये, बाकी काहीच नाही. आणि तुम्ही हिचं ऐकून आपल्या सख्ख्या मुलाशी आणि रक्ताच्या नात्याला लांब करताय. अहो अनिरुद्धने काय काय नाही केलं तुमच्यासाठी, तुम्ही विसरलात का सगळं. आप्पा म्हणतात असं कसं विसरेन मी, कारण अनिरुद्धने माझ्यासाठी काय काय केलंय ना या जन्मात सुद्धा मी विसरू शकत नाहीये. अगं याच्यामुळेच तर रक्ताची नाती सुद्धा तुमचा घात करू शकतात हे मला समजलंय. अरे अनिरुद्ध तुला तर कुठलंच नातं जपता आलं नाहीये. अरे ना नवरा म्हणून ना मुलगा म्हणून, अरे बाप म्हणून सुद्धा तुला तुझ्या मुलांना सांभाळून घेता आलं नाहीये. अरे अभि आणि ईशाचा सुद्धा विश्वासघात तू केलास, त्यांच्या तरी विश्वासाला तू पात्र ठरायला हवं होतंस आणि या अरुंधतीला तू परका मानतोस. अरे ती आज आमच्या बरोबर होती ना म्हणून आमच्या डोक्यावर निदान छप्पर तरी आहे, नाहीतर आमच्या रक्ताच्या नात्यांनीच आम्हाला रस्त्यावर सुद्धा आणलं होतं. अरे खरं तर एका अर्थी तू आम्हाला फसवलंस ना, ते खूप बरं केलं. त्यामुळे आता आपलं कोण आणि परक कोण हे तरी आम्हाला समजलंय. आता त्यासाठी खरं तर तुझे आभार सुद्धा मानायला हवे. आता त्यामुळेच अरुंधतीचं आणि माझं नातं अजून घट्ट झालं आणि आता ते शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही जपू. अजिबात आमच्यामध्ये येण्याचा तू प्रयत्न करू नकोस, असं आप्पा आता रागातच अनिरुद्धला म्हणतात. तेव्हा अनिरुद्ध आता म्हणतो आप्पा खरंच तुम्ही चुकताय. मग त्यावरती आप्पा म्हणतात अनिरुद्ध तुला या घरात राहायचं असेल ना तर नक्कीच राहा, पण यापुढे एकही अक्षर माझ्याशी बोलायला यायचं नाही. आता इथून पुढे आपला काहीही संबंध राहिलेला नाही, असं म्हणून चल अरुंधती असं आप्पा म्हणतात. अरुंधती त्यांच्याबरोबर निघते. तेव्हा अनिरुद्धला धक्काच बसतो. तेव्हा तो म्हणतो आप्पा प्लीज असं का करताय. तेव्हा संजना आता अनिरुद्धला म्हणते आता तरी तुला समजलं का, माणसं ओळखायला नेहमी तू का चुकतोस ना कळतच नाही. तू असलास काय आणि नसलास काय या दोघांना काहीही फरक पडत नाहीये. त्यानंतर घरातील सर्वजण आता अंगणात मस्तपैकी बसलेले असतात. सर्वजण आता एक गाणं प्ले करून उशी एकमेकांकडे पास करत असतात आणि हा खेळ खेळत असतात. तेव्हा आता नेमकं ते गाणं बंद करतो. तेव्हा आता आप्पांकडे ती उशी असते. आप्पा आता स्वतःवर राज्य येऊ नये म्हणून पटकन ती उशी ईशाकडे फेकून देतात. मग आता ईशा म्हणते आप्पा नाही हा, ही चिटिंग आहे. अभि म्हणतो हो आप्पा चिटिंग आहे, कारण मी स्वतः पाहिले त्याच्याकडेच ती उशी आली होती, असं म्हणून तो पुन्हा आप्पांकडे ती उशी फेकतो. तेव्हा आता आप्पा म्हणतात मी काय करणार आहे आता. अनिरुद्ध संजना मात्र मागेच उभे असतात आणि सगळ्यांची गंमत ते पाहत असतात, पण ते दोघेही आता पुढे येतच नाही. काही वेळानंतर आता आप्पा म्हणतात अरे पण ईशाकडे उशी होती. तेव्हा सर्वजण म्हणतात नाही तुमच्याकडेच होती. तेव्हा आप्पांना आता मान्य करणं भाग पडतं. यश म्हणतो आप्पा तुम्ही आजीसाठी एखादं रोमॅन्टिक गाणं म्हणा बरं. आप्पा आता म्हणतात असं काय, मी तिच्यासाठी अगोदर खूप गाणी म्हटली आहेत. तेव्हा कांचन म्हणते हो ना अगोदर ना, आत्ता नाही. मग आत्तासुद्धा एखादं गाणं होऊनच जाऊ द्या. आप्पा म्हणतात काय अगं तू. तेव्हा आता तर तुम्ही नाही म्हणूच शकत नाही असं आरोही म्हणते. अनघा म्हणते हो आप्पा क्या बात है, चला पटकन आता गाणं म्हणायला सुरुवात करा. नंतर यश आता कुण्या गावाची ग तू राणी हे गाणं प्ले करतो. तेव्हा आप्पा आता कांचन समोर जातात आणि तिच्यासमोर खूप छान असा डान्स करत असतात. तेव्हा सर्वजण टाळ्या वाजवतात. अनिरुद्ध आणि संजना मात्र नटून थटून ते उभे असतात, परंतु त्यांच्या चेहऱ्यावर आता 12 वाजलेली असतात, कारण त्यांना कोणीच सहभागी करून घेत नसतं. त्या दोघांचेही चेहरे आता पडलेले असतात. ही वेळानंतर आता आप्पा कांचन जवळ जातात आणि खूप छान अशा एक्सप्रेशन देत असतात. कांचन आता खूप गोड लाजत असते. काही वेळानंतर आता यश हा आरोहीचा हात पकडतो आणि तिला पुढे डान्स करण्यासाठी घेऊन येतो. सर्वजण टाळ्या वाजवत असतात. त्यानंतर आता संजना ही रागातच म्हणते बघतोस ना तू, आपण इथे उभे आहोत तरी आपल्याकडे कोणाचंच लक्ष नाहीये. त्यावेळी आता अनिरुद्ध म्हणतो की शांत राहा जरा, कारण
आता यांचा आनंद आहे ना तो यांना सेलिब्रेट करू दे, पण जोपर्यंत ही अरुंधती आहे ना तोपर्यंत इथे मला कुणीही भाव देणार नाही. आई आप्पा तर माझ्याशी बोलणार सुद्धा नाही. एकदा का ती अरुंधती जाऊ दे, मग मी यांच्या चेहऱ्यावरील आनंद जास्त काळ टिकूच देणार नाही. तेव्हा संजना म्हणते लवकरात लवकर आपल्याला हिचा बंदोबस्त आता करायलाच हवा, हिला घरातून लवकरात लवकर बाहेर काढायलाच हवं. असं म्हणून दोघेही आता अरुंधतीकडे खूप रागामध्ये पाहत असतात. इकडे घरातील सर्वच जण आता डान्स करू लागतात. तेवढ्यातच तेथे आता भोसले बिल्डरची माणसं येतात. तेव्हा ती माणसं आल्यानंतर आता सर्वजण अगोदर गाणं बंद करतात आणि त्यांच्याकडे पाहू लागतात. आप्पा विचारतात तुम्ही कोण? तेव्हा लवकरात लवकर पैसे आमचे घेतलेले पुन्हा द्यायचे, नाहीतर आम्ही तुम्हाला सोडणार नाही, असं आता ती माणसं धमकी देतात. तेव्हा संजना अनिरुद्धला प्रचंड धक्का बसतो. ते दोघेही लवकरात लवकर पुढे येतात. मग आता अनिरुद्ध म्हणतो नाही देणार मी पैसे, काय करणार आहेत, झाले खर्च माझ्याकडून. तेव्हा ते जे गुंड असतात ते आता धमकी देऊ लागतात आणि म्हणतात लवकरात लवकर 1 महिन्याच्या आत, मुदतीच्या आत पैसे द्यायलाच हवे, आणि जर नाही दिले ना तर मग बघूनच घेईल. असं म्हणून तो आता प्रत्येकाला निरखून पाहत असतो. अनिरुद्ध त्याची कॉलरच पकडतो आणि मग म्हणतो की नाही देणार पैसे, जा काय करायचं ते कर. तेव्हा आता अनिरुद्धने सुद्धा असं बोलल्यानंतर ती माणसं अजूनच चवतळतात आणि जानकीकडे पाहतच राहतात. जानकीकडे पाहिल्यानंतर तेव्हा घरातील सर्वजण आता घाबरलेले असतात. जानकीकडे त्या गुंडांनी पाहिल्यानंतर सर्वांच्या काळजाचा ठोकाच चुकलेला असतो. मग नंतर आता ते गुंड धमकी देऊन तेथून जातात. अनिरुद्ध देखील त्यांच्या पाठोपाठ जातो. तर संजना लगेच म्हणते की अनिरुद्ध अरे थांब थांब, असं म्हणून तीही त्यांच्या पाठीपाठी पळते. तेव्हा घरातील सर्वजण आता खरंच खूप टेन्शनमध्ये येतात. काय करावं कुणाला सुचत नाही. मग आता अनिरुद्ध तेथून गेल्यानंतर आप्पा रडतात आणि म्हणतात काय काय या अनिरुद्धने दिवस पाहायला लावले आहेत ना, काय माहीत. या घरात खरंच कुणीच सुखी नाही आहे. यापेक्षा आम्ही त्या वृद्धाश्रमात होतो ना तेच बरं होतं. एवढे आनंद दिवाळी सेलिब्रेट करणारे सर्वजण आता पूर्णपणे शांत झालेले असतात. सर्वांच्या डोळ्यात आता पाणी असतं, कारण एका पाठोपाठ एक प्रॉब्लेम आता सुरू असतात. सर्वजण आता खूप टेन्शनमध्ये असतात. हे सगळं आता कसं रोखायचं हेच कुणाला कळत नसतं. अरुंधती तर एका ठिकाणी पाहत असते आणि काहीतरी मनात विचार करू लागते. कडे ईशा आणि तिच्या सर्व मैत्रिणी या फिल्म पाहून आता थिएटरच्या बाहेर आलेल्या असतात. त्या तिघीही डिस्कस करत असतात की फिल्म नक्की कशी होती. तेव्हा खूप छान मूवी होती असं ईशा म्हणते. त्यावेळी आता तुझे बाबा घरी आलेत का, तिच्या मैत्रिणी विचारतात. तेव्हा हो माझे बाबा घरी आले आहेत ना, असं ईशा आता हसतच सांगते. मग आता तुझे बाबा जेलमध्ये जाऊन आले, मग जेल कसं असतं ग, असं त्या मैत्रिणी पुन्हा विचारतात. ईशाला जरा राग येतो. ती विचारते मला काय माहीत आता जेल कसं असतं. तेव्हा तुझ्या बाबांचा मग जेलचा एक्सपिरियन्स कसा होता, असं पुन्हा त्या विचारतात. तेव्हा ईशा म्हणते काही पण फालतू प्रश्न विचारू नका, मला काहीच माहीत नाही आहे, आणि तुम्हाला जर यातच इंटरेस्ट असेल ना तर माझ्याशी नाही बोललात ना तरीही चालेल, असं म्हणून ती मैत्रिणींनाच उलटसुलट बोलू लागते. तेव्हा त्यातीलच एक जणी म्हणते की ठीक आहे, तशीही आम्हाला तुझ्याशी मैत्री ठेवण्याची अजिबात इच्छाच नाही आहे. पुढे आता दुसरी मैत्रीण म्हणते की कसं आहे ना अगं ईशा, तुझे बाबा जेलमध्ये गेल्यापासून आमच्या आईबाबांनीच तुला भेटण्यापासून बंदी घातली आहे, तरीही आम्ही तुला भेटतोय, अगदी त्यांना कोणतीही पूर्वकल्पना न देता न सांगता. तेव्हा ईशा म्हणते हो का, असं आहे का, मग नका ना भेटू मला तुम्ही, कारण तुम्हाला जर भेटायचंच नाही आहे मला तर नका भेटू, असं म्हणून ती उद्धटासारखी बोलते. त्याचवेळी आता तुला जर एवढा ॲटिट्यूड असेल तर आम्हाला तुला भेटायचंच नाही आहे, चल ग, असं म्हणून त्या दोघीही आता जायला निघतात. तेव्हा आता ती म्हणते ओके थँक्यू, आयुष्यात पुन्हा कधीही माझ्याशी बोलायला येऊ नका, असं म्हणून आता ती लगेच तेथून जायला निघते. तिने त्यानंतर आता रस्त्यावर येते आणि रिक्षाची वाट पाहत तिथे थांबलेली असते. तेव्हा आता तिला समजतं की कुणीतरी आपला पाठलाग करते, आपल्याकडे वाईट नजरेने पाहते, म्हणून ती जरा आता घाबरतेच.
त्यानंतर ती आता लगेच अनिरुद्धला कॉल करते, परंतु अनिरुद्ध आणि संजना अगदी गाढ झोपलेले असतात. तेव्हा संजना आता त्या फोनच्या आवाजामुळे जरा जागी होते. त्यानंतर संजना आता उठते आणि फोनकडे पाहते तर ईशाचा आता फोन असतो. मग आता संजना मनात विचार करते, नक्कीच ही कोणत्या तरी प्रॉब्लेममध्ये असणार आहे, कारण एवढ्या रात्रीची फोन करते म्हटल्यावर नक्कीच काहीतरी घडलं असेल, म्हणूनच तिच्या बाबांना ती कॉल करते. आता जाऊ दे, तिला म्हणावं की जा तुझ्या आईकडे, ती करेल तुला हेल्प, असं म्हणून आता संजना कॉल रिसीव्ह न करता फोन तसाच ठेवून जाते आणि पुन्हा गाढ झोपते. काही वेळानंतर आता ईशा इकडे खूपच घाबरते, कारण ते जे गुंड असतात ना ते ईशाकडे खूप वाईट नजरेने पाहत असतात. ते आता गाडीवरून खाली उतरतात. ईशा आता प्रचंड घाबरते. मग आता इकडे ती म्हणते की कसं आहे ना, संजना आंटीने बाबांनी कॉल नाही रिसीव्ह केला तरी आई नक्कीच माझा कॉल रिसीव्ह करेल, मला माहीत आहे, असं म्हणून ती आता लगेच आईला कॉल करते. मग आता अरुंधतीच्या हातातच फोन असल्यामुळे ती लगेच कॉल रिसीव्हसुद्धा करते आणि विचारते, काय झालं ईशा? तेव्हा ईशा आता म्हणते, आई अगं ऐक ना. मग आता ती माणसं पार अगदी तिच्या जवळ येतात, तिचा हात देखील पकडतात. ईशा अजूनच घाबरते. तेव्हा अरुंधतीला समजतं की ईशा अजून घरी आली नाही आणि ती मोठ्या संकटात आहे, म्हणून ती आता घामाघूम होते आणि विचारते, काय झालं अगं ईशा, बोल ना पटकन बाळा. मग आता ईशा काहीही बोलत नाही. ती आता त्या गुंडांना म्हणते, हे पहा, माझे मामा आहेत ना ते पोलीस खात्यामध्ये आहेत आणि ते वजीर नाक्याजवळ राहतात. त्यांना जर एक कॉल केला ना तर तुम्हाला पकडून घेऊन जातील, त्यामुळे तुम्ही मला सोडा, असं म्हणून ती आता अरुंधतीला हे सगळं ऐकवून दाखवत असते. ईशा खूप घाबरल्याचं जेव्हा अरुंधतीला समजतं तेव्हा ती आता लगेच फोन ठेवते आणि यशला कॉल करून म्हणते की पटकन खाली ये, मी खालीच आहे. तेव्हा ईशाचे हात दोन्हीही आता ते गुंड पकडतात आणि तिला जरा दुसरीकडे घेऊन चाललेले असतात. इकडे अरुंधती आता किचनमध्ये जाते आणि एक सुराच हातात घेते. इकडे ईशाला आता एका मोठ्या गाडीमध्ये ते गुंड घेऊन चाललेले असतात. त्याच वेळी आता ते गुंड हे ईशाचा दोन्ही हात पकडतात आणि मग म्हणतात, बस या गाडीमध्ये. तर ही ईशा बसत नाही. ती आता तेथून पळून जाण्याचा खूप सारा प्रयत्न करते आणि जोराजोरात ओरडत, मी नाही बसणार इथे, असं म्हणते. मग आता तेवढ्यातच गाडीवरून यश आणि अरुंधती हे दोघेही येतात. तेव्हा आई इकडून आवाज येतोय असं आता यश म्हणतो. तेव्हा ते दोघेही पटकन गाडीवरून खाली उतरतात आणि ईशाकडे धाव घेतात. तर ते गुंड ईशाला पकडून घेऊन चाललेले असतात. त्याच वेळी आता ईशा ही म्हणते, आई वाचव मला, वाचव. तेव्हा आता लगेच अरुंधती त्या गुंडांकडे तो सुराज घेऊन जाते आणि म्हणते, सोड माझ्या मुलीला, सोड, असं म्हणून आता ती त्यांच्यावर आता वार करणार असते. परंतु त्या गुंडांनी आता अरुंधतीचे हात पकडून ठेवलेले असतात. तेव्हा यश देखील आता त्या दुसऱ्या गुंडाला दांडक्याने खूप सारा बदडून काढतो आणि तेथून पळून जातात. यश त्यांच्या पाठीमागे खूप वेळ धावतो, परंतु आता ते गुंड यशला दिसेनासे होतात. अरुंधती आता त्यांना धमकीच देते, जर माझ्या मुलीच्या अंगाला हात जरी लावण्याचा प्रयत्न केला ना तर तंगड तोडून हातात देईन, समजलं. ईशा आता खूप घाबरलेली असते. तेव्हा ईशा आता लगेच अरुंधतीला मिठी मारते. अरुंधती तिचे अश्रू पुसते आणि म्हणते, तू घाबरू नकोस, मी आली आहे ना आता. तेव्हा ईशा म्हणते की अगं आई, मगाशी आलेली ना ती बिल्डरची माणसं होती, तुझ्या बाबाला लवकरात लवकर पैसे द्यायला सांग, असं ती म्हणत होती, कारण त्यांनी आम्हाला दगा दिला, आता तुला शिक्षा भोगावी लागणार, असं ते म्हणत होते. तेव्हा रागातच अरुंधती म्हणते, ज्यांनी चूक केली ना त्यांनाच भोगावी लागणार आहे ईशा, असं म्हणून ती आता ईशाला घरी घेऊन येते. घरी आणल्यानंतर अजूनही ईशा खूप रडत असते. तेव्हा तिला आता शांतपणे बसायला सांगून तिला यश हा अगोदर पाणी प्यायला देतो. त्यानंतर अरुंधती अनिरुद्धला खूप रागात आवाज देते. आता यशला आणि ईशाला खूप मोठा धक्का बसतो, कारण अरुंधतीला एवढं चिडलेलं त्यांनी कधीही पाहिलेलं नसतं. तेव्हा तू का ओरडतीयस ग अरुंधती, नक्की काय झालंय अगं बाळा, म्हणत आता कांचन आणि आप्पा हे दोघेही तेथे येतात. तेव्हा ईशाला ते समोर पाहतात. काय झालं ग बाळा ईशा, असं कांचन आता विचारते. तेव्हा अरुंधती खूप जोराजोरात अनिरुद्धला आवाज देऊ लागते. तेव्हा आप्पा आता विचारतात, अगं अरू काय झालं बाळा. तेव्हा मोठ्या तोऱ्यातच अनिरुद्ध तेथे येतो. संजना देखील त्याच्या पाठोपाठ असतेच. मग आता तो विचारतो, काय झालं बोल पटकन. तेव्हा आता अरुंधती खूप रागात त्याच्याकडे पाहत असते. आता आरोही त्याचबरोबर अनघा आणि सुद्धा तेथे आलेले असतात. तेव्हा अरुंधती आता लगेच अनिरुद्ध जवळ जाते आणि त्याची कॉलर पकडून ईशा समोर त्याला उभं करते. तेव्हा ती आता त्याची कॉलर पकडून त्याला जाब विचारत असते, बघा जरा आपल्या मुलीकडे बघा.
तेव्हा सर्वजण आता ईशाकडे पाहत असतात आणि खूप घाबरलेले असतात. तेव्हा संजना आता लगेच अनिरुद्धच्या प्रोटेक्शनसाठी तेथे येत अरुंधतीला म्हणते, सोड अगोदर त्याला. त्यानंतर संजना आता अरुंधतीला बाजूला करते आणि काय झालं असं विचारते. तेव्हा माझी कॉलर पकडतेस का तू, असं अनिरुद्ध मोठ्या रागातच अरुंधतीला म्हणतो. माझ्या आईवर अजिबात तुम्ही ओरडायचं नाही, असं रागातच आता यश म्हणतो. अनिरुद्ध देखील जोराजोरात ओरडतो, अरुंधती तुला वेळ लागले का, तू माझी कॉलर पकडतेस, तुला लाज वाटते का. अरुंधती म्हणते, नाही मला नाही वाटत लाज, असं म्हणून ती यशला बाजूला करते आणि अनिरुद्धवर रागातच नजर रोखून म्हणते, माझं डोकं फिरलंय समजलं, कारण आज माझ्या मुलीच्या जीवावर बेतलं होतं. 4 गुंडांनी भर रस्त्यात तिच्या अंगावर हात टाकला. हे ऐकताच घरातील सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकते तर ईशा आता खूप रडू लागते. त्यानंतर अरुंधती आता रागातच म्हणते, हे सगळं ना तुमच्या दोघांमुळे होतंय. तेव्हा संजना म्हणते, हे तू आम्हाला का ऐकवतेस. अगं सांग ना, रात्री अपरात्री तुझी मुलगी बाहेर भटकत होती, घरात गपचूप राहता येत नाही का तिला, असं रागातच जेव्हा संजना म्हणते तेव्हा अरुंधती अजूनच चवताळते. तेव्हा आता रागातच अरुंधती म्हणते, अगं माझ्या मुलीला समजवण्यापेक्षा स्वतः कशी वागतीये तेच बघ ना तू. आज तुझ्यामुळे आणि अनिरुद्धंमुळे अख्खं घर संकटात आहे. तेव्हा संजना म्हणते, आमचा काय संबंध. त्यावेळी संजना तू गप्प बस, असं रागातच अरुंधती म्हणते. पुढे आता ती सांगू लागते, अनिरुद्ध आज नशिबाने मी वेळेवर तेथे पोहोचले आणि ईशाला घरी घेऊन आले. पण उद्या जर माझ्या कुटुंबाच्या कुणाच्या केसाला जरी धक्का लागला ना, तर माझ्यासारखी वाईट मीच असेल, लक्षात ठेवा. तेव्हा अनिरुद्ध आता रडतो आणि ईशाला विचारतो, काय झालं बाळा. कांचन आणि आप्पासुद्धा आता विचारतात, काय झालंय बाळा. मग आता ईशा रडतच सांगू लागते, मी आणि माझ्या मैत्रिणी ह्या सगळ्याजणी मिळून पिक्चरला गेलो होतो. त्या घरी गेल्या आणि मग नंतर जो काही प्रसंग घडलेला असतो की कशाप्रकारे मी रिक्षाची वाट पाहत जेव्हा बाहेर थांबले होते तेव्हा आता ते गुंड मला धमकावत होते. गुंडांनी धमकवल्यानंतर मी खूप घाबरले. माझी त्यांनी अडवणूक केली आणि मला किडनॅप करून घेऊन चालले होते, परंतु मी बाबांना सुद्धा कॉल केला होता, त्यांनी तो रिसीव केला नाही. मग नंतर मी आईला कॉल केला तेव्हा यश आणि आई हे दोघेही माझ्या मदतीला धावून आले आणि मला त्या दोघांनीच वाचवलं आणि घरी घेऊन आले. पुढे आता अभि म्हणतो, अगं मला कॉल करायचा होतास ना, तेव्हा आता मी तुला खूप वेळा कॉल करण्याचा प्रयत्न केला परंतु तुझा फोन लागलाच नाही, असं आता ईशा म्हणते. त्यावेळी आता मी बाबांना सुद्धा खूप वेळा कॉल केला परंतु बाबांनी एकदाही कॉल रिसीव केला नाही, असं आता ईशा सांगते. मग नंतर जेव्हा मी आईला कॉल केला तेव्हा आई माझ्या मदतीसाठी धावून आली. तेव्हा ती आता रडतच पुढे म्हणते की जर आई आज आली नसती ना तर माझ्या बाबतीत काय घडलं असतं ना देवच जाणे, असं म्हणून ती आता खूपच रडू लागते. त्यावेळी आता अनघा म्हणते, इशू बाळा तू घरी सेफ आहेस, आता कोणीही तुला काही करणार नाही. मग आता आरोही सुद्धा म्हणते, ईशा तू आपल्या घरात आहे, इथे सर्वजण आहेत, आता तू अजिबात काळजी करू नकोस, आम्ही आहोत ना सर्वजण तुझ्याबरोबर. तेव्हा ते कोण गुंड होते समजलं का, अभि विचारतो. तेव्हा यश म्हणतो, भोसले बिल्डरची माणसं होती, ती गुंड होते. तेव्हा हे ऐकताच आता सर्वांना प्रचंड धक्का बसतो. अनिरुद्ध आता मान खाली घालून उभा राहतो. तेव्हा अरुंधती रागातच त्याला म्हणते, अनिरुद्ध एक गोष्ट तुम्ही करायची, तुमचं जे काही त्या भोसले बिल्डर बरोबर घेणं देणं असेल ना ते तुम्ही तुमचं बघायचं. माझ्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीला जर त्यामुळे त्रास झाला, अगोदर त्या बिल्डरने त्या गुंडांनी आमच्यावर हल्ला केला, आप्पांवर आणि माझ्यावर, त्यानंतर नितीन त्याचबरोबर यशवर हल्ला केला आणि आता माझ्या ईशावर. आता यापुढे जर त्या बिल्डरच्या कोणत्याही माणसाने माझ्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीवर हात टाकला किंवा काही करण्याचा प्रयत्न केला तर मी अजिबात गप्प बसणार नाही आणि तुम्हा दोघांना जेलमध्ये टाकल्याशिवाय तर राहणारच नाही, अशी धमकी आता चक्क अरुंधती अनिरुद्धलाच देते. तेव्हा अनिरुद्ध आणि संजना हे दोघेही खूप घाबरतात, एकमेकांकडे पाहतच राहतात कारण अरुंधती आता खूप चिडलेली असते. मित्रांनो, पुढील भागामध्ये दिवाळीचा पाडवा असतो, त्याचवेळी आता आरोही ही यशला ओवाळते. पुढे आता कांचन विचारते, अगं अनघा तू अभिला ओवाळतीयस ना बाळा. तेव्हा अनघा आता त्याला ओवाळत नाही. पुढे आता आरोही निघालेली असते. त्याचवेळी आता संजना ही आता पुढे येते आणि म्हणते, तुमचं ओवाळून झालं म्हणजे झालं का सगळं, मलाही माझ्या अनिरुद्धला ओवाळायचे, असं म्हणून ती अनिरुद्धला ओवाळते. पुढे आता आप्पा म्हणतात, मला सर्वांना काहीतरी एक न्यूज सांगायची आहे. तेव्हा सर्वजण आता घाबरतात, नक्की काय सांगायचं असेल आप्पा
आप्पांना. तेव्हा आता आप्पा म्हणतात, मी माझ्या घरातील एक हिस्सा हा अरुंधतीच्या नावावर केला आहे. हे ऐकल्यानंतर आता अनिरुद्ध आणि संजना दोघेही खूप घाबरतात. त्यांना तर मोठा धक्काच बसतो. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब